लसीचे एक डोस घेतलेल्यांना पेट्रोल आणि बँका तसेच शासकीय कार्यालयात प्रवेश द्या अशी मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केली। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच बँका तसेच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्याचे आदेश दिले असून पेट्रोल पंपावर देखील लसीचे 2 डोस बंधनकारक करण्यात आल्याने लस न घेतलेल्यांसाठी मोठी अडचण झाली आहे। दरम्यान नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी 2 डोस बंधनकारक करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला असून लसीचे किमान 1 डोस घेतलेल्या नागरिकांना सेवा द्याव्या तसेच 1 डोस घेऊन 3 महिना झाले असेल तर त्यांना सेवा देऊ नका, मात्र 1 डोस घेऊन 84 दिवस झाले नसेल तर त्यांना सेवा द्या अशी मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केली। सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सध्या लसीबद्दल फार मोठ्या प्रमाणे लोकांमध्ये नाराजी पसरलेली आहे। त्याचं कारण एकच की जिल्हाधिकारी महोदयांनी महापालिका आयुक्तांवरती एक GR करण्यात आला किंवा आदेश करण्यात आला। आता याचं असं काढलं की बा ज्याला 2 डोस घेतले असेल त्यालाच पेट्रोल द्यावा, त्यालाच बँकेत एंट्री, जेवढं शासकीय निमशासकीय सेवा आहे ते सर्व 2 लस घेतलेल्या लोकांनाच द्यायचं असं त्यांनी फरमान काढलेलं आहे। याला माझा निषेध आहे, कारण तुम्ही एकदा नागरिकांना चान्स द्या। मी मान्य करतो की शासनाचा आदेश सगळ्यांनी पालन करायलाच पाहिजे, 2 लस घ्यायलाच पाहिजे, ते बंधनकारक आहे, प्रत्येकाचं कर्तव्य ते घ्यायलाच पाहिजे। हे शासनाने आपल्यासाठीच तो स्कीम काढलेली आहे की डोस घेतले की येणारा आजार जे येणार नाही, हे मान्य करतो, परंतु अचानकपणे हे जे तुम्ही आदेश काढला हे रद्द करावा। कारण जे 1 डोस घेतलं आहे त्याला सर्व सुविधा द्यावा, त्याला सूचना द्यावी की बा हे 1 डोस घेतलेला आहे तुला सुविधा देते, परंतु 84 दिवस नंतर तो दुसरा डोस घ्यायलाच पाहिजे। जर त्यांनी 84 दुसरा डोस नाही घेतला तर त्याची पूर्ण फॅसिलिटी बंद करा, असं आमचा एक ठाम आव्हान आहे। आज कोणी आजारी बाई आहे, तो घरात पडून आहे, त्याला पेन्शन चालू आहे, बँकेत जाता येत नाही, तो बाई कसं बँकेत जाणार, कसं लस घेणार, हा मोठा प्रश्न। अनेक लोकांची तक्रार आमच्याकडे आली, बाबा आमची पेन्शन आहे, आमची आई घरात आहे, पण त्याला ते लस घेतली नाही म्हणून त्याला जाता येत नाही, तो आजारी आहे। आजारी माणसाला सुद्धा लस देत नाही डॉक्टरांनी, हा सुद्धा एक मार्ग त्यांनी काढायला पाहिजे। तज्ज्ञ डॉक्टर डीन वगैरे सगळ्यांची त्यांनी बैठक घ्यावा की म्हणजे आजारी लोक आहेत, जे पेन्शनर आहेत, ते घरात बसून आहेत, त्यांना लस सध्या घेऊ शकत नाही असे लोकसुद्धा आहेत, पण तशा लोकांना सुद्धा तुम्ही अडवणूक करायला हे फार मोठा अन्याय आहे। यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की हे तुम्ही कुठं तर ह्याला तुमच्या आदेशाला दुरुस्त करून 1 डोस घेतलेल्यांना सगळेच शासकीय निमशासकीय सवलत द्यावी, अजून तो 3 महिन्यानंतर नाही घेतला त्याला बंद करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। जर हे नाही झालं तर सोलापूर शहरामध्ये काय घडेल हे सांगता येत नाही।